बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळते आहे। बारामती विमानतळावर उतरल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचले। अजित पवारांकडून त्यांचं बारामतीतील विमानतळावर स्वागत करण्यात आलं। नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी बऱ्हाणपूरमधील पोलीस मुख्यालय, बारामती बसस्थानक आणि पोलीस वसाहतीचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या परिस्थितीत होणारी उद्घाटनं ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। मेळाव्याच्या अगोदर बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर पोलीस उपमुख्यालयाची पाहणी करण्यासाठी अजित पवार स्वतः पोहोचले। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलीस उपमुख्यालयाची पाहणी केली। पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्यात, याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। अजित पवारांनी गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला। बारामती येथील उद्योगांना बोलवून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून माध्यमांना एक नवा उद्योग मिळाला आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले। त्यामुळे त्यांनी आमच्या मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। एखादं चांगलं काम करायचं असेल तर महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे, त्यांची अनुकरण सर्वच जण करतात। आज या मंचावरून हे दिसून येतं, आम्ही सर्व मिळून चांगली कामं करू शकतो। आज मेळाव्याच्या माध्यमातून 55,000 पदं देण्यात येणार आहेत। उद्योगांना मोठ्या प्रमाणात मानव संसाधनांची आवश्यकता आहे, दुसरीकडे तरुणांना रोजगाराची गरज आहे, त्यामुळे या दोघांना एकत्रित आणण्याची गरज होती। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील महारोजगार मेळाव्यात व्यक्त केली। बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीमधील विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। बारामती एसटी बस स्टँड, नवे पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय आणि पोलीस गृहसंकुलाचं उद्घाटन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व कामांचं कौतुक केलं। हे सरकारी बांधकाम वाटतच नाही, बस स्टँड तर विमानतळ असल्याप्रमाणे विकसित केलं आहे। पोलीस उपमुख्यालय तर एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयासारखं बांधलंय, अशा शब्दात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशंसा केली। आता पोलीस बारामतीमध्ये पोस्टिंग द्या, यासाठी माझ्या मागे लागतील। या निमित्तानं मी अजित पवारांना विनंती करू इच्छितो की पोलिसांच्या निवासांचं बांधकाम करण्यासाठी अजित पवारांनाच PMC बनवून टाकतो, म्हणजे राज्यभरात सगळीकडेच अशाच चांगल्या इमारती होतील। अर्थात अजित पवार माझ्याकडे गृह खाते मागू शकतात, पण मी हे खाते त्यांना देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेल, अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला।